शोल्डर टाकलेला आहे मी 5 इंच आणि 5 इंच आर्महोल टाकलेला आहे. तर इथे मी छातीचा चौथा भाग टाकून घेते. छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच. तुमच्या ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग किती येतो ते टाकायचा आणि प्लस मार्जिंगसाठी 2 इंच टाकून द्यायचा. तर बॉक्स तयार करून घ्यायचा. तर मी इथं गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे आणि समोरचा गळा 5.5 इंच घेतलेला आहे आणि इथून मी 2.5 इंच घेतलेला आहे. गळ्याला बॉक्स करून घ्यायचा आणि गोल आकार देऊन घ्यायचा 1 इंचावर. आता मी इथं 1 इंच आणि 1.5 इंच टाकलेले आहेत. मागच्या मुंड्याला मी 1.5 इंच घेतलेला आहे, पुढच्या मुंड्याला 1 इंच घेतलेला आहे. तर इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा. हा झाला समोरच्या मुंड्याचा आकार आणि हा झाला पाठीमागच्या मुंड्याचा आकार. तर इथून मी 3 इंच घेतलेला आहे योगपट्टीसाठी. लाईन देऊन घ्यायची. इथून अर्धा इंच आकार देऊन घेते, अर्धा इंचावर. आता इथं आपल्याला कटोरी टाकायची आहे. कटोरी मी इथं घेतलेली आहे 5.5 इंच. कटोरी साईज 5.5 इंच घेतलेली आहे. आणि इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि आतल्या मुंड्यापासून आपल्याला 2.5 इंच घेऊन कटोरीला आकार देऊन घ्यायचा. मी इथं बघू शकता एकदम व्यवस्थित असा कटोरीला आकार आलेला आहे. मी इथं पेपर कट करून घेते.
पूर्ण कटोरी ड्रॉ करून घ्यायची. आता इथून आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि इथून 1.25 इंच वाढवायचं आहे. हे दोन्हीचा आपल्याला मध्य काढायचा आहे. मध्य काढून जिथं जो मध्य येतो तिथून आपल्याला 1.25 इंचावर लाईन देऊन घ्यायची आहे आणि कटोरीसारखा आकार देऊन घ्यायचा. इथून साईडने मी 1.25 इंच वाढवलेला आहे आणि इथून अर्धा इंच असं वाढवलेलं आहे. आता मी सेम कटोरीला आकार देऊन घेते. मी इथं कट करून दाखवते तुम्हाला कटोरी. तर कटोरी तयार आहे. एकदम व्यवस्थित असा कटोरीला आकारसुद्धा आलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित असा पफसुद्धा आलेला आहे कटोरीला. तर आता मी पूर्ण ही पेपर कटिंग तुम्हाला अस्तर पॅटर्नवर कट करून दाखवते. इथं आता बाहीसाठी पेपर घेतलेला आहे, बाही कट करण्यासाठी. इथं मी 9ची घडी घेतलेली आहे. राहिलेलं पेपर कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित असा आकार तर मी इथं बाही उंची टाकलेली आहे. अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे मी इथं 1 इंचच वाढवणार आहे. रेडी बाही 6 आहे. मी 7 इंच घेते. बॉक्स तयार करून घ्यायचा. इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आणि इथून 1.5 इंच घ्यायचं. 1.5 किंवा 2 इंच घ्यायचं. साईडने खालच्या साईडने मी 3 इंच घेते आणि इथून 1.5 इंच घ्यायचं आणि बाहीला आकार कसा देतो तसा बाहीला आकार देऊन घ्यायचा. ते बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे. आता इथून आपल्याला आतल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. तर इथं मी दंडघेर टाकून घेते. दंडघेर प्लस 2 इंच.
मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघू शकता. माझ्या चॅनेलवर पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा हा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर इथं मी अस्तर जॉईंट करून घेते कटोरीला. सेम आपल्याला दुसरी साईड पण अशीच जॉईंट करून घ्यायची आहे. इथं मी दोन्ही कटोरी जॉईंट करून घेतलेल्या आहेत. आता मी तर साईड पट्टी घेतलेली आहे. सुरुवातीला समोरासमोर ठेवायची आणि त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवून टीप देऊन घ्यायची, म्हणजे व्यवस्थित अशी टीप येते आपल्याला समजतं समोरासमोर ठेवलं की. आता इथं दोन्ही पट्ट्या साईड पट्ट्या तयार झालेल्या आहेत. तर मी बाही घेतलेली आहे. सुरुवातीला आपल्याला ब्लाऊज पीसचं कापड सुलटं करून ठेवायचं आहे आणि त्यावर कट केलेली बाहीचा अस्तर ठेवायचा आहे. उलटं सुलटं बघून घ्यायचं. इथं मी सुलटं ब्लाऊज पीस ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तरने कट केलेली बाही ठेवलेली आहे. आता हे आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे एकावर एक ठेवून. ब्लाऊज पीस थोडा सिल्क साडीचा असल्यामुळे थोडंसं टिप देताना कापड थोडंसं हे होतं. आता मी इथं दाब टिप देऊन घेते. पुन्हा एकदा टिप देऊन घ्यायची. दाब टिप देऊन घेतली की बाहीला आकार एकदम व्यवस्थित असा येतो. बाही तयार आहे. सेम मी अशी दुसरी बाही पण लावून घेते. इथं दोन्ही बाही आपल्या तयार झालेल्या आहेत. समोरासमोर ठेवून बघायचं. आता मी इथं सुलटा ब्लाऊज पाठीमागचा भाग घेतलेला आहे, त्याच्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि गळ्याला टिप मारून घेते. गळा मला पलटी करायचा नाही आहे, मला गोट बनवायचा आहे, पायपिन बनवायची आहे गळ्याला, म्हणून मी आहे तसाच टिप मारून घेते.
गळ्याला पूर्ण साईडला. टीप देऊन घेताना एकदम हाताने प्रेस करायचं, म्हणजे आपल्या ब्लाऊजला कुठं घोळ येणार नाही. इथं मी पूर्ण टीप देऊन घेतलेली आहे. इथं मी टक्स घेते, आडवा टक्स आडवा 4 इंच घेते आणि उभा 4 इंच घेते. तर मी तर कमरेला पाठीमागच्या भागाला पट्टी लावून घेते. 1.25 इंचावर मी पट्टी कट केलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी पट्टी कशी लावते, तशी पट्टी लावून घ्यायची. आता इथं पट्टी लावून सुद्धा तयार आहे. बघा व्यवस्थित अशी पट्टी आलेली आहे. आता मी कटोरीला टक्स देऊन घेते. आडवा आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे आणि उभं 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. इथं मी 3 इंचाचा टक्स घेतलेला आहे. टक्स मारताना डबल टिप देऊन घ्यायची. हे बघा व्यवस्थित असा पफसुद्धा आलेला आहे कटोरीला. आता दोन्ही टक्स मी मारून घेतलेले आहेत कटोरीला. इथं मी साईड पट्टी लावून घेते. एकावर एक ठेवून साईड पट्टी लावून घ्यायची. हे
हे बघा साईड पट्टी लावून तयार आहे. डबल टिप देऊन घ्यायची. तर मी योक पट्टी लावून घेते. योक पट्टी सुद्धा लावलेली आहे मी. आता इथं ब्लाऊज बटनाचा असल्यामुळे इथून आपल्याला सेम आपण जो हुकाला जी पट्टी घेतो तशीच पट्टी घ्यायची आहे. पण ब्लाऊजसाठी हुकासाठी आपण पट्टी एका साईडनी, हुकासाठी जी पट्टी आपण आतल्या साईडनी घेतो त्या साईडची पट्टी आपण बटनासाठी बाहेरून घ्यायची. कारण हा बटनाचा ब्लाऊज असल्यामुळे पट्टी ही बाहेरून थोडीशी हे करून घ्यायची. साईडने एक टिप देऊन घ्यायची. आता मी ही सेम पट्टी कशी लावते, ही पट्टी आपल्याला काजा करण्यासाठी लावलेली आहे. लावून घेते. इथं बघू शकता तुम्ही दोन्ही पट्ट्या लावून तयार आहेत. माप मोजून घ्यायचं आणि जास्तीचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित गळ्याला सुद्धा आकार येतो. आकार देऊन घ्यायचा गळ्याला. इथे बघू शकता तुम्ही समोरचा भाग पूर्ण तयार आहे, पाठीमागचा भाग सुद्धा तयार आहे. आता मी तुम्हाला शोल्डर कसे जॉईंट करायचे हे दाखवते. एकावर एक ठेवून घ्यायचं शोल्डर आणि अर्धा इंचावर टिप देऊन घ्यायची. सेम आपल्याला दुसऱ्या साईडने पण असंच टिप देऊन घ्यायची आहे. शोल्डर जॉईंट झालेले आहेत. तर मी इथं क्रॉस पट्टी घेतलेली आहे 1.25 इंचावर.
पायपिंग करण्यासाठी जॉईंट करून घेतलेली आहे कट करून. तर मी इथं तुम्हाला दाखवते पायपिंग कशी करायची ते. गळ्याच्या साईडनी टीप मारताना एकदम व्यवस्थित अशी घ्यायची गळा, म्हणजे पट्टी ताणली नाही पाहिजे. खेचून लावलं तर गळा व्यवस्थित येणार नाही. इथं गळ्याला पट्टी लावून तयार आहे. आता अर्धा इंचावर आपल्याला, तुम्ही इथं बघू शकता, दुमडून घ्यायचं आहे. आणि टीप देऊन घ्यायची आहे. बरोबर आपण जिथून गोट घेतलेला आहे त्या गोटाच्या मध्येच अशी टीप आली पाहिजे. गोट लावताना एकदम हळूहळू मशीन चालवली पाहिजे, म्हणजे टीप पण आपली व्यवस्थित येते, एकदम गोटच्या मधोमध येते. तुम्हाला जर वन पीसची कटिंग स्टिचिंग हवी असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन भेट द्या. मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत, आरीवर्कचे, बुट्टी स्टिकचे. बाही कटिंग कशी करायची, परफेक्ट बाही कटिंग कशी करायची, हा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. कटोरी कशी वाढवायची, सिंगल कटोरीची डबल कटोरी कशी करायची, खूप सारे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. 4 टक्स ब्लाऊजचे, कटोरीचे, प्रिन्सेस कटचे. इथं आपला गोट लावून तयार आहे.
बघा, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा खूप छान गोट आलेला आहे. आता इथं मी बाही लावून घेते. समोरासमोर बाही ठेवून घ्यायची. तर मी कट देऊन घेते बाहीला आणि बरोबर त्या कटनुसार शोल्डरवर कट आपला शोल्डरवर ठेवून, कट दिलेला बाहीचा शोल्डरवर ठेवून व्यवस्थित अशी टीप देऊन घ्यायची. म्हणजे बाही आपली कमी जास्त होणार नाही. तुम्हाला जर प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग किंवा कटोरी कटिंग कोणत्याही साईजची 4 टक्स कटिंग हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, सांगू शकता. मी त्यावर सुद्धा व्हिडिओ तयार करेन. तर इथं बाही लावून तयार आहे. सेम आपल्याला दुसऱ्या साईडने पण तशीच बाही लावून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघू शकता बाहीला पण आकार असा व्यवस्थित आलेला आहे. दोन्ही बाही लावून तयार आहेत. आता आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. आता मी इथं ती टीप मारून घेतलेली आहे, साधी टीप मारून घेतलेली आहे. तर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग किती आहे तो टाकायचा आहे. इथं माझ्या छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच. तर मी 9.5 इंच टाकलेला आहे आणि कमरेचा चौथा भाग 8 इंच टाकलेला आहे. आणि इथं दंडगेर टाकून घ्यायचा आहे. दंडगेर आहे 5.5. तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित अशी सरळ एकदम फिटिंग आलेली आहे. सेम आपल्याला दुसऱ्या साईडने पण असेच माप टाकून घ्यायचे आहे आणि फिटिंग करून घ्यायची. छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आणि दंडगेर टाकून घ्यायचा आहे. सेम इथली साईड, इथली पण फिटिंग एकदम सरळ व्यवस्थित अशी आलेली आहे. दोन्ही साईडच्या फिटिंग एकदम सरळ आणि व्यवस्थित अशा आलेल्या आहेत. आता मी टिप देऊन घेते. दोन्ही साईडने टिप देऊन घ्यायच्या. साईडने आपल्याला अर्धा इंचावर एक टिप देऊन घ्यायची आहे. सेम दुसऱ्या साईडने पण अशीच फिटिंग करून घ्यायची आहे. बत्तीस साईज ब्लाऊज पेपर कटिंग सुद्धा मी दाखवलेली आहे. याच्यामध्ये ब्लाऊज कसा कट करायचा हा सुद्धा दाखवलेला आहे आणि ब्लाऊज स्टिच कसा कट करायचा
ब्लाऊज स्टिचिंग कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी इथं तुम्हाला दाखवते आहे. फिटिंग एकदम व्यवस्थित अशी परफेक्ट आलेली आहे. मोजून सुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे दोन्ही साईडने. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.